जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भवानी मातेचा धार्मिक कार्यक्रम जागर याचं असं सत्य आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे, जे लोकांना देवी भक्तांना माहीत नाहीये. भवानी मातेच्या धार्मिक कार्यक्रम जागर याच्यामध्ये बोकड कापून तिखट नैवेद्य बनवला जातो. हा नैवेद्य तुम्ही भवानी मातेला, भवानी मातेच्या परडीला किंवा जिथं होम हवन केलं जातं या ठिकाणी दाखवावा. हा तिखट नैवेद्य तुम्ही दैत्याला दाखवू नये. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार दैत्यासाठी कोणताही धार्मिक विधी घातला जात नाहीये. देवी भक्त आज लाखो रुपये खर्च करून देवीचा जागर घालत आहेत. कित्येक देवी भक्त कुटुंब आज कर्जबाजारी झालेली आहेत आणि या धार्मिक विधीचा फारसा फायदा देवी भक्तांना होत नाहीये. याच कारण या जागरणामध्ये बनवलेला मानाचा तिखट नैवेद्य तुम्ही देवीऐवजी दैत्याला दाखवत आहे. हे खूप चुकीचं आहे. एक वेळ तुम्ही देवीचा जागर हा धार्मिक कार्यक्रम नाही घातला तरी चालतोय, परंतु तुम्ही देवीऐवजी दैत्याला नैवेद्य दाखवू शकत नाहीये. तुम्हाला देवी ऊर्जा प्रसन्न करून वाढवायची आहे, दैत्याची ऊर्जा प्रसन्न करून तुम्हाला घ्यायची नाहीये. हे असं सत्य आज मी महाराष्ट्रातील देवी भक्तांना सांगितलेलं आहे, जे देवी भक्तांना माहीत नाहीये. मी शेवटी एवढंच सांगेल की तुम्हाला देवी प्रसन्न झालेली आहे, तुम्हाला दैत्य प्रसन्न करून घ्यायचा नाहीये. म्हणून भवानी मातेच्या जागरणामध्ये बनवलेला मानाचा तिखट नैवेद्य तुम्ही दैत्याला न दाखवता देवीला दाखवावा. जय भवानी, जय श्रीराम. जगदंबा. हर हर महादेव, हर हर महादेव.